नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती. आणि विषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध ओबेसिटी तज्ञ असणारे डॉक्टर राजकुमार भुतडा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर राजकुमार भुतडा यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर राजकुमार भुतडा हे सुप्रसिद्ध असे ओबेसिटी तज्ञ आहेत. खास करून लठ्ठपणावरील उपचारांमध्ये संशोधन करून त्यांनी मेडिकल रबिंग ह्या नवीन टेक्निकची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे आपण केवळ एका महिन्यात 15 किलोहून अधिक वजन कमी करू शकता. अर्थातच हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली स्मिताज वेट लॉस क्लिनिक अँड स्पा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि स्मिताज वेट लॉस क्लिनिकच्या शाखा आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुख्य दवाखाना डोंबिवली आणि जळगाव या 2 ठिकाणी आहे. ह्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये दादर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा कन्सल्टेशन उपलब्ध आहे. खास करून पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात या ठिकाणी सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे. पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात त्याच्यावरती. आपल्याला माहितीच आहे की लठ्ठपणामुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात, ज्याच्यामध्ये मुख्य दुष्परिणाम मधुमेह आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त स्त्रीरोग, ज्याच्यामध्ये खास करून वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी सारखा प्रकार आहे, पीसीओडी आहे, थायरॉइड सारखा आजार आहे, वजन वाढल्यामुळे होणारी मानपाठ कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार आहे, गुडघेदुखी खास करून जास्त करून आपल्याला दिसते या ठिकाणी वजन वाढल्यामुळे. ह्या व्यतिरिक्त स्लीप ॲपनिया म्हणजे घोरण्याचा आजार असो, दम लागणं असो, या व्यतिरिक्त बीपी, हार्ट सारखा आजार आहे किंवा हृदयविकारासारखा आजार आहे. हे विविध आजार आपल्याला जाडेपणामुळे, लठ्ठपणामुळे झालेले दिसतात. पण ह्या सर्व आजारांवरती आता मात करणं शक्य आहे, खास करून मेडिकल रबिंग या टेक्निकद्वारे. अर्थातच या टेक्निकचा वापर करून कशा रीतीने रुग्णांमध्ये परिवर्तन झालेलं आहे हे आपण बघूया आता लॅपटॉपवरती. की विविध प्रकारच्या रुग्णांनी स्मिताज वेट लॉस क्लिनिकला व्हिजिट केलं होतं, भेट दिली होती, आणि त्या रुग्णांमध्ये कशा रीतीने परिवर्तन झालं आपण बघूया. राकेश केशवानी यांचं 3 महिन्यात 45 किलो वजन कमी झालंय. या व्यतिरिक्त नुपूर बेदमुना यांचं 45 दिवसात 13 किलो वजन कमी झालंय. डायबिटीस होता भास्कर माळी यांना, पण तरी सुद्धा त्यांचं 4 महिन्यात 33 किलो वजन कमी झालं आहेच. पण या व्यतिरिक्त खास करून त्यांचा डायबिटीस म्हणजे मधुमेह सुद्धा संपूर्णतः बरा झालेला आहे. योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालंय. हर्षिता मात्रे यांचं 1 महिन्यात 4 किलो वजन कमी झालंय. स्वाती हिरवे यांना थायरॉइड होता खास करून, आणि या व्यतिरिक्त डायबिटीस होता, पण तरी सुद्धा त्यांचं 4 महिन्यात 38 किलोहून अधिक वजन कमी झालेलं दिसतंय आपल्याला. तिलोत्तमा पाटीलना बीपी, कंबरदुखी, नी रिप्लेसमेंट झालं होतं, आणि तसं असून सुद्धा एका महिन्यात 5 किलो वजन कमी झालंय. गौरव भानुशाली यांचं 2 महिन्यात 21 किलो वजन कमी झालेलं दिसतंय. कविता खडसे यांचं 2.5 महिन्यामध्ये 25 किलो वजन कमी झालंय. असे विविध प्रकारचे रुग्ण आपण आता बघितले, ज्याच्यामध्ये त्यांना फायदा झालेला आहेच मेडिकल रबिंग या टेक्निकचा. अर्थातच हे जेव्हा या ठिकाणी मी मगाशी आपल्याला सांगितले उपचार खास करून मेडिकल रबिंगचे, ज्याद्वारे आपण एका महिन्यात 15 किलोहून अधिक वजन कमी करता. हे कमी करत असताना हे शास्त्रोक्त पद्धतीने केलं जातं. ह्यासाठी जे आपल्याला लागणारं जे काही तंत्रज्ञान आहे, सामुग्री आहे, ही घरी सुद्धा पोहोचवली जाऊ शकते. त्यामुळे घरी राहूनही हे उपचार घेता येणं शक्य आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ह्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे, या ठिकाणी जरूर फोन करा आणि लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्त जीवन जगा. अर्थातच या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा सर, आपण ज्या वेळेस ह्या सर्व टेक्निक विषयी चर्चा करतोय, मेडिकल रबिंग विषयी चर्चा करतोय, विविध आणि मेडिकल रबिंगच्या जोडीने सौंदर्योपचार आहेत. खास करून फिजिकल ट्रेनिंग क्षितिज भुतडा घेतात, सौंदर्योपचार आपल्या मॅडम घेतात. ह्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं की जेव्हा हे वजन कमी होतं, हे होत असताना काही साईड इफेक्ट जाणवतात का? कारण अनेक प्रेक्षकांच्या मनात ही शंका असू शकते, एवढ्या चटकन वजन कमी होतंय. अर्थातच आपण हे वजन बाह्योपचाराने करतायत, कोणतेही औषध दिलं जात नाही पोटात. त्यामुळे काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? तुमचीच नाही, पूर्ण भारताची हीच कल्पना आहे की वजन कमी होताना काही दुष्परिणाम येतात काय, कारण भरपूर प्रयोग केलेले असतात. वजन कमी होताना कुठलेही दुष्परिणाम येणार नाहीत. माझ्याकडे एका महिन्यात 15 किलो वजन कमी होतं, पण दुष्परिणाम येणार नाहीत. त्याचे 6 कारणं आहेत. पहिलं कारण आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय? ब्रेन, हार्ट, किडनी, रेस्पिरेशन आणि डायजेशन ह्या शरीरातील 5 प्रक्रिया ज्या 24 तास सुरू असतात सतत, ह्या 5 प्रक्रिया लठ्ठपणा आल्यामुळे मंदावतात. ह्या 5 प्रक्रिया मंदावल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम जेव्हा लो होतो, मंदावतो, तेव्हा आपल्या शरीरात एक आजार येतात. त्या अनुषंगाने ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड किंवा लठ्ठपणा हे आजार येतात. पण वजन कमी होताना ह्या 5ही प्रक्रिया म्हणजे ब्रेन, हार्ट, किडनी, रेस्पिरेशन, डायजेशन या 5 प्रक्रिया हाय होतात, नॉर्मल होतात. म्हणजे ज्या शरीरात जर हे 5 प्रक्रिया नॉर्मल होत असतील तिथे दुष्परिणाम येणार कुठून? आपलं मेटाबॉलिझम हाय होणं म्हणजे वजन कमी होणं होय. दुसरं कारण आहे माझं बॅलन्स डाएट. मी येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला बॅलन्स डाएट देतो, समतोल आहार देतो, जेणेकरून त्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी हे किती असायला पाहिजे जीवनावश्यक 6 घटक देऊन आम्ही बॅलन्स डाएट देऊन
वजन कमी करतो. तिसरं म्हणजे बॉडी मसाज टेक्निक आहे माझी. समजा मी एखादा पेशंट, माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांना बॉडी मसाज केल्यानंतर त्यांचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट होतं. ब्लड सर्क्युलेशन फास्ट झाल्यामुळे आपल्या शरीरातला घाण, कचरा, वेस्ट प्रॉडक्ट, टॉक्सिन्स हे सर्वात लवकरात लवकर बाहेर जातात. दुसरी गोष्ट, ब्लड सर्क्युलेशन फास्ट झाल्यामुळे आपल्या स्किनला न्यूट्रिशन मिळतं आणि मसलला टोनिंग प्राप्त होते. वरील कारणामुळे आपल्या त्वचेला सुरकुत्या येत नाही किंवा चामडी लटकत नाही. मग दुष्परिणाम येणार कुठून? चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयावरील ताण कमी करतो. म्हणजे समजा तुमचं 5, 10, 15, 25, 50 किलो वजन वाढलेलं आहे. या सर्व वाढलेल्या वजनाचा भार तुम्ही हृदयावर टाकता. आता हृदयावर वजन कमी होताना हृदयावरील जर भार कमी होत असेल तर दुष्परिणाम येणार कुठून? पाचवी गोष्ट, 3 तज्ज्ञांच्या देखरेखीत तुम्ही वजन कमी करता. क्षितिज सर, स्मिता मॅडम, मी स्वतः, ओबेसिटी कन्सल्टंट, फिटनेस कन्सल्टंट, डायटिशियन, हे 3 तज्ज्ञांच्या देखरेखीत तुम्ही वजन कमी करता. दुष्परिणाम येणार कुठून? सहावी महत्त्वाची गोष्ट, समजा कोणाच्या अंगावर गाठ आलेली आहे, ती 5 वर्ष जुनी गाठ आहे. डॉक्टर ती गाठ 10 मिनिटात काढतात. अथवा हार्ट अटॅक आल्यानंतर 90% ब्लॉक येतो. 90% ब्लॉक अर्ध्या तासाच्या एन्जिओप्लास्टीमध्ये काढतात. वास्तविक बघता तो 90% ब्लॉक 15 वर्ष, 10-15 वर्ष जुना असतो. पण ट्रीटमेंट अर्ध्या तासात संपली. या कारणावरून लक्षात आलं की कुठलाही आजार असू द्या, त्याची ट्रीटमेंट ही शॉर्ट पिरियडसाठीच असते. म्हणजे तुम्ही एकच गोष्टीची काळजी घ्या. माझ्या कोर्समध्ये कुठलेही दुष्परिणाम नाहीत, पण तुम्ही एकच गोष्टीची काळजी घ्या. वजन कमी करताना तुम्ही तज्ज्ञांच्या देखरेखीतच वजन कमी करा, म्हणजे दुष्परिणाम येणार नाहीत. येस, तज्ज्ञांच्या देखरेखीमध्ये वजन कमी करणं आवश्यक आहे. आणि वजनामुळे होणारे दुष्परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला दुष्परिणाम आपण माहितीचा आहे तो आहे डायबिटीसचा आहे, किंवा इतरही विविध प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आपण डायबिटीस कसा होतोय या ठिकाणी जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्यावरचे उपचार केले कसे जातात ह्याविषयी अधिक मार्गदर्शन मिळू शकेल. आपण एक डायबिटीसची क्लिप बघूया अनुषंगाने. आपण जे जेवण घेतो, हे जेवण आपल्या शरीरात जेव्हा जातं, जठरामध्ये जेव्हा जातं, तेव्हा ह्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळलं जाऊन त्याचं पाचन होतं. पाचन झालेला हा जो अन्नरस आहे, हा पुढे लिव्हरद्वारे किंवा स्वादुपिंडामधल्या पॅनक्रियाजमधून इन्सुलिन स्त्रवलं जातं. आणि ह्या इन्सुलिन जे स्त्रवलेलं आहे, हे इन्सुलिन एखाद्या चावीचं काम करत असतं. आपण या ठिकाणी बघत आहोत, जी रक्तातली शर्करा आहे किंवा कार्बोहायड्रेट्स आहे ते पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं. आणि जर का या ठिकाणी ह्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा रेझिस्टन्स निर्माण झाला, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो, किंवा रक्तातली शर्करा अतिरिक्त प्रमाणात वाढायला लागली, तर आपण त्याला डायबिटीस किंवा मधुमेह झाला असं म्हणतो. आणि जर का हे आपल्याला कुठेतरी विशेष सर्कल तोडायचं असेल, तर अर्थातच लठ्ठपणा आपल्याला सर्वप्रथम कमी करायला हवा. आणि ह्या अनुषंगाने ह्या लठ्ठपणावरती मात करणारे खास बाह्योपचार जे आहेत, हे डॉक्टर राजकुमार भुतडा यांनी अथक त्यांच्या संशोधनानंतर हे आणलेले असे हे बाह्योपचार आहेत, ज्याच्यामध्ये कोणतेही औषध दिलं जात नाही पोटामध्ये, तर केवळ मेडिकल रबिंग टेक्निकद्वारे संपूर्णतः आपल्याला या ठिकाणची चरबी किंवा फॅट कमी करून या ठिकाणी आपल्याला असलेला डायबिटीस तर बरा होतोच, पण या अनुषंगाने विविध जे इतर आजार आहेत, थायरॉइड आहे, स्त्रियांचे आजार आहेत, मानपाट कंबरदुखी, सांधेदुखी आहे, हे विविध आजार आपल्याला कमी झालेले दिसतात. सर, मला आता विचारायचं की आपण आता हे जे सांगितलं, अर्थात हे साईड इफेक्ट फ्री असं हे टेक्निक आहे असं म्हणायला हरकत नाही. मेडिकल रबिंग ज्याला म्हटलं जातंय, हे नक्की काय आम्हाला सांगा, काय सांगता येईल याविषयी? येस डॉक्टर महेश, रोगींच्या नसांना रगडून रोगमुक्त करणारी टेक्निक म्हणजे मेडिकल रबिंग टेक्निक होय. हिच्याद्वारे एका महिन्यात 15 ते 16 किलो वजन कमी होतं. लठ्ठपणामुळे जे आजार होतात, ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, PCOD, हार्मोनल इम्बॅलन्स, वंध्यत्व अथवा इन्फर्टिलिटी, कंबर पाठ मानदुखी, गुडघेदुखी, स्लीप ॲपनिया किंवा झोपेत घोरणं अथवा निद्रानाश अथवा डिप्रेशन सारखे आजार बरे केले जातात, कंट्रोलमध्ये येतात. तिसरी गोष्ट म्हणजे केस गळणं, डोळ्याखालची काळी वर्तुळे, चेहऱ्यावरील दाग, चट्टे, पिंपल्स, मुरूम अथवा चामडी लटकणं किंवा सुरकुत्यानं, हे विकारसुद्धा मेडिकल रबिंगद्वारे बरे केले जातात. दुसरी गोष्ट, मेडिकल रबिंग म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की शास्त्रोक्त बॉडी मसाज टेक्निक होय. मी एक विशिष्ट प्रकारचं औषध बनवतो, त्या औषधने फक्त बॉडी मसाज करून मी तुमचं वजन कमी करून देतो. मी एक विशिष्ट प्रकारचं औषध बनवतो, त्या औषधनं फक्त बॉडी मसाज करून तुमचं वजन कमी करून देतो. पोटातून घेण्यासाठी मी तुम्हाला कुठलंही औषध देत नाही. त्यामुळे दुष्परिणामाची तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे एका महिन्यात 4 किलो, 6 किलो, 8 किलो, 10, 12, 15 किलो वजन कमी करणारे भरपूर प्रकारचे कोर्सेस आहेत. तुमच्या आर्थिक बजेटनुसार, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार मी तुम्हाला कोर्सेस देत असतो. मी दिलेले कोर्सेस तुम्ही करत चला तुमच्या फायद्यासाठी. या मेडिकल रबिंग टेक्निकला अजून 4 शास्त्राची जोड देतो: डाएट, सौंदर्यशास्त्र, व्यायाम आणि काउन्सिलिंग. टेक्निकबद्दल म्हणजे बॉडी मसाजबद्दल मी आताच माहिती दिली. काउन्सिलिंगबद्दल सांगायचं झाल्यास, येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मोटिवेट करणं, त्याचा कॉन्फिडन्स वाढवणं, आत्मविश्वास वाढवणं किंवा त्याचे प्रश्नाची उत्तरं देणं, त्याच्या शंकेचे निरसन करणं, हे मी काउन्सिलिंगद्वारे साध्य करतो. डाएट आणि सौंदर्यशास्त्र विभाग स्मिता मॅडम बघतात, त्या डायटिशियन आणि ब्युटी एक्सपर्ट आहेत.
आहेत. डाएटबद्दल सांगायचं झाल्यास पोटभर रुचकर आणि घरातलं नॉर्मल जेवण करूनच आपल्याला वजन कमी करायचं आहे. थोडेफार पथ्य सांभाळावे लागतात, पाळावे लागतात, पण काही ते इतके कडक नसतात. तिसरी गोष्ट म्हणजे आमचे क्षितिज सर जे आहेत ते फिटनेस कन्सल्टंट आहेत, कोरिओग्राफर आहेत. ते व्यायामाचं डिपार्टमेंट बघतात. अगदी 5 वर्षाच्या मुलामुलींपासून तर वयोवृद्धापर्यंत 70-80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हे व्यायाम ते करू शकतात. आरामशीर मजेशीर करू शकतात असे ते बनवलेले मानवणारे झेपणारे व्यायाम. अर्थातच हे सर्व उपचार केले जातात. आपण जाणून घेऊया 2 रुग्णांचं मनोगत या अनुषंगाने. त्यांना याविषयी काय म्हणायचं आहे आपण आता स्क्रीनवरती बघूया. माझं वजन 102 किलो होतं. थायरॉइड आहे, डायबिटीस आहे. वेट लॉस यांच्याकडे वेट लॉस केल्यानंतर माझं वजन 102 वरून 38 किलो कमी झालं, म्हणजे आता 64 किलो वजन आहे. तसंच डायबिटीस, थायरॉइड पूर्ण नॉर्मलवर आले आणि हे वजन जे कमी झाले त्याचा मनोमन आनंद होतोय मला. जसं दही घुसळल्यानंतर ताकावर जो लोण्याचा गोळा दिसतो, त्या लोण्याच्या गोळ्याला पाहून जेवढा कृष्णाला आनंद होतो तेवढा आनंद मला झालाय. आणि याचे सर्व श्रेय मी डॉक्टर भुतडा सर, क्षितिज सर आणि स्मिता मॅडम यांना देते. डॉक्टर साहेबांनी जे सांगितले एक जे सल्ले आहेत, जे मार्गदर्शन केले ते घेण्यासारखे आहेत आणि खरोखर मी तर जी चोईचे आभार मानतो आणि त्यांच्यासह डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. हा कार्यक्रम हे ट्रीटमेंट जास्तीत जास्त लोकांनी घ्यावं ही माझी अशी विनंती आहे. येस, आपण बघितलं की कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना फायदा झालेला आहे. पण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती लठ्ठपणा मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती. आणि सुप्रसिद्ध ओबेसिटी तज्ज्ञ असणारे डॉक्टर राजकुमार भुतडा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने मेडिकल रबिंग या नवीन टेक्निकद्वारे आपण आता एका महिन्यात 15 किलोहून अधिक वजन कमी करू शकता, तेही कोणतेही साईड इफेक्ट न होता. कारण हे केवळ बाह्योपचार आहे, त्याचं कोणतंही औषध घ्यायला आपल्याला लागत नाही पोटामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व उपचारांना, मेडिकल रबिंग उपचारांना खास करून सौंदर्योपचारांची जोड देण्यात आलेली आहे. ह्या अनुषंगाने त्याचप्रमाणे फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल ट्रेनिंगसाठी सुद्धा खास करून याची जोड देण्यात आलेली आहे आणि ज्याचं श्रेय हे क्षितिज भुतडा आणि स्मिता भुतडा मॅडम यांना जातं. ह्या अनुषंगाने स्मिता भुतडा मॅडमना काय म्हणायचं आहे आपण एका बाईटद्वारे आता जाणून घेणार आहोत स्क्रीनवरती, की कशा रीतीने हे वजन कमी होत असताना ह्या संपूर्णपणे डाएट किंवा ह्या ट्रीटमेंटचा कशा रीतीने पेशंट्सना किंवा रुग्णांना लाभ होतो आपण आता जाणून घेऊया एका स्क्रीनवरती. नमस्कार. वजन कमी करताना आहारावर नियंत्रण हे आलंच. आणि आहारावर नियंत्रण म्हणजे अनेक पदार्थ खायचे नाही. अनेक पदार्थ खायचे नाही म्हणजे खाण्यातली मजाच गेली असं बरेच लोकांना वाटतं आणि असं बरेच दिवस राहायचं. आता कसं होईल आपलं, हा प्रश्न सुद्धा अनेक लोकांना सतवतो. वजन कमी करून स्लिम ट्रिम होण्याची कल्पना तर मनाला फारच आवडते, पण बरेच पदार्थ खायचे नाहीत ही कल्पना मात्र मनाला सहन होत नाही. सहन होत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही ते म्हणणं अधिक उपयुक्त ठरेल. आणि जे मनाला पटत नाही ते पाळायचं कसं, तर त्याचं सोल्युशन आहे आमच्याकडे. कारण स्मिताज वेट लॉस क्लिनिकच्या डाएटमध्ये तुम्ही जे खाणार ते पोटभर खाणार, तुमच्या टेस्टचं आणि अतिशय रुचकर खाणार. शिवाय तुम्ही हॉटेलमध्ये जाऊ शकता, ड्रिंक्स घेऊ शकतात आणि तुम्ही नॉनव्हेज, भात, ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ शकतात, पण लिमिटमध्ये. आता हे सगळं ऐकल्यावर मला तरी असं वाटतं की वजन कमी करताना आहारावर नियंत्रण आणि डाएटची कुठली भीती न बाळगता तुम्ही आमच्याकडे अगदी बिनधास्त वजन कमी करू शकता. येस, आपण बघितलं की कशा रीतीने स्मिता भुतडा मॅडम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि हे सर्व उपचार स्मिताज वेट लॉस क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांचे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्लाही उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. स्मिताज वेट लॉस क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र आहे. खास करून डोंबिवली आणि जळगाव या ठिकाणी मुख्य दवाखाना आहेच, पण या व्यतिरिक्त मुंबईमध्ये दादर आणि त्याचप्रमाणे पुणे आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा कन्सल्टेशन उपलब्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे हे उपचार आपण घरी राहून सुद्धा घेऊ शकता. आपल्याला घरी राहून सुद्धा उपचार घेता येणं शक्य आहे, पण त्यासाठी आपल्याला फोन करायचे आहेत. पुढे जे आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात ते खास हेल्पलाईन नंबर आहेत स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे, त्याच्यावरती आपण जरूर फोन करा. आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर इथे जरूर घ्या. आपण लॅपटॉपवरती पुन्हा एकदा बघूया की काही रुग्ण ज्यांना या ठिकाणी कशा रीतीने लाभ झालेला आहे स्मिताज वेट लॉस क्लिनिकला भेट दिल्यानंतर. या ठिकाणी आपण बघू शकता खडसे यांचं
2.5 महिन्यात 25 किलो वजन कमी झालंय, 2 महिन्यात 21 किलो वजन कमी झालंय. भानुशाली यांचं, तिलोत्तमा पाटील यांना बीपी होतं, कंबर दुखे होतं, नी रिप्लेसमेंट झालं होतं, पण एका महिन्यात 5 किलो जास्त वजन कमी झालेलं आहे. थायरॉइड असून सुद्धा स्वाती हिरवे यांचं 4 महिन्यात 38 किलो वजन कमी झालंय. आपण बघू शकता. हर्षिता मात्रे एक चाइल्ड एक्झाम्पल आहे, किंवा लहान मुलांना सुद्धा ओबेसिटीचा त्रास होतो, आपण बघू शकता, आणि त्यांचं 1 महिन्यात 4 किलो वजन कमी झालेलं आहे. योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालं. असे विविध प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांचं वजन कमी झालेलं आहे. अर्थातच आपल्याला पडलेला हा प्रश्न असेल की हा कोर्स आपण करायचा कसा, ह्याचं उत्तर देतात आपल्याला डॉक्टर राजकुमार भुतडा. सर, काय सांगता येईल, हा कसा कोर्स करता येईल? हां, माझा हा कोर्स तुम्ही 4 प्रकारे करू शकता. तुम्ही भारतात परदेशात कुठेही राहत असाल, तुम्ही हा कोर्स घरी मागवायचा आणि करायचा आहे. तुम्ही तुमची माहिती व्हॉट्सअप, ईमेल, टेलिफोनवर मला द्या. त्या माहितीच्या आधारे मी कोर्स बनवतो, तुमच्या घरी कुरिअरद्वारे पाठवतो. वाचून किंवा CD पाहून तुम्ही आरामशीर हा घरी बसून हा कोर्स करू शकता. अगदी खेड्यातील एखादी बाईसुद्धा हा कोर्स करू शकता, असा बनवलेला साधा, सरळ, सोपा. दुसरी गोष्ट म्हणजे माझा हा कोर्स तुम्ही रोज माझ्याकडे येऊनही करू शकता. आता माझं मुख्य सेंटर डोंबिवली येथे आहे. तुम्ही इथे रोज येऊन, आठवड्यातून 2 दिवस येऊन, किंवा शॉर्ट कोर्सेस 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवसाचे, 10 दिवस शॉर्ट कोर्सेससाठी तुम्ही डोंबिवलीला येऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे माझे थेरपिस्ट तुमच्या घरी येऊन सुद्धा माझा कोर्स तुमच्याकडून करून घेतील. मुंबई सेंट्रल लाईनसाठी ही व्यवस्था आहे. चौथी गोष्ट म्हणजे मी महिन्यातून एकदा कन्सल्टिंगसाठी दादर, पुणे, नाशिक आणि जळगावला येत असतो. तुम्ही मला एकदा इथे भेटून आमचा घरी राहण्याचा प्रोग्राम घेऊ शकता. तिथल्या तिथे आमच्याकडून कोर्स घेऊ शकता. याची माहिती तुम्ही टेलिफोन, व्हॉट्सअप, ईमेलवरून घेऊ शकता. तुमच्या सोयीसाठी माझ्या तारखा नोट करून घ्या की आजपासून 7 सप्टेंबरपर्यंत मी आपणास डोंबिवलीला भेटणार आहे. 8 सप्टेंबरला मी आपणास जळगावला भेटणार आहे. 11 सप्टेंबरला मी आपणास दादरला भेटणार आहे. 18 सप्टेंबरला मी आपणास पुण्याला भेटणार आहे. आणि 20 सप्टेंबरला मी आपणास नाशिकला भेटणार आहे. इथे मला एकदा भेटून आमचा तिथल्या तिथे तुम्ही आमचा घरी राहण्याचा कोर्स घेऊ शकता. मला भेटायला येताना अपॉइंटमेंट घेऊन या. म्हणजे 3 गोष्टी लागत असतात मला. त्या 3 गोष्टी कुठल्या हे तुम्हाला अपॉइंटमेंटद्वारे समजेल. आणि आमची फ्रँचायझी कोणाला घ्यायची असेल तर ते कोणीही घेऊ शकतो, अवेलेबल आहे. येस, मला वाटतं हा एक महत्त्वाचा भाग आहे की फ्रँचायझी सुद्धा उपलब्ध आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा कोर्स घरी राहून करू शकता. आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती लठ्ठपणा, मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती, आणि सुप्रसिद्ध ओबेसिटी तज्ज्ञ असणारे डॉक्टर राजकुमार भुतडा आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने मेडिकल रबिंग या नवीन टेक्निकद्वारे आपण एका महिन्यात 15 किलोहून अधिक वजन कमी करू शकता. आणि हे केवळ बाह्योपचार आहेत, ह्यामध्ये कोणतेही औषध आपल्याला पोटात घ्यायचं नाहीये. आणि ह्या बाह्योपचारांना सौंदर्यशास्त्राचे आणि फिजिकल फिटनेसची सुद्धा जोड देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे वाढलेलं वजन परत वाढणार नाही, कमी झालेलं वजन परत वाढणार नाही, क्षमा करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि ह्या अनुषंगाने मला पुन्हा एकदा लॅपटॉपवरती काही रुग्ण आपल्याला दाखवायला आवडेल की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झालेलं आहे. अर्थातच आपल्याला हे आयुष्यात हे परिवर्तन साध्य करायचं असेल तर पुढे संपर्कासाठी जे नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. राकेश केशवानी यांचं 3 महिन्यात 45 किलो वजन कमी झालंय. नुपूर वेदमुथा यांचं 45 दिवसात 13 किलो वजन कमी झालंय. डायबिटीज किंवा या ठिकाणी मधुमेह हा खास करून लठ्ठ रुग्णांना सतावतो, आणि ह्यांचं 4 महिन्यात 33 किलो वजन कमी झालं आहे. भास्कर माळींचं पण ह्याच्याबरोबरीने त्यांचा डायबिटीज सुद्धा बरा झालेला आहे. योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालं. असे विविध प्रकारचे रुग्ण आहेत. ह्यातील 2 रुग्णांचं मनोगत आपण जाणून घेऊया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात ह्यामुळे परिवर्तन घडलंय. आज 2014, याच्या आधी 10 वर्षापूर्वी डॉक्टर भुतडा यांचे वेट लॉस क्लिनिकमध्ये जाऊन 2 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केलं होतं. आणि त्यावेळेला मला कमरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, ॲसिडिटी असे खूप काही प्रॉब्लेम्स होते, आणि त्या प्रॉब्लेम्समुळे खूप बेजार झालेलो होतो. परंतु 20 किलो वजन कमी केल्यामुळे माझे ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. आज 10 वर्षानंतर सुद्धा मी फिट असून मध्यंतरी काही काळात डॉक्टर साहेबांनी सांगितलेले जे व्यायाम होते ते नियमित न करू शकल्यामुळे 4-5 किलो जे वजन वाढलेलं होतं ते मी परत 1 महिन्याचा कोर्स करून ते कमी करून घेतलं आहे, आणि आजही मी फिट आहे. माझं नाव गौरव भानुशाली, राहणार अंबरनाथ. मी स्मिता वेट लॉस डोंबिवलीमध्ये वेट लॉसचा कोर्स 2 महिन्यांनी चालू केलेला. या कोर्स दरम्यान मी 21 किलो कमी करू शकतो. 21 किलो कमी झाल्यामुळे माझ्या शरीराचा थकवा, आळसपणा, धावताना दम लागणं, ॲसिडिटी, गॅसेस, अंगातली ॲलर्जी या सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्यामुळे माझ्या अंगात परत उत्साह निर्माण झालेला आहे. मी त्यामुळे या कोर्सशी भरपूर समाधानी आहे. येस, आपण बघितलं कशा रीतीने विविध रुग्णांना याचा फायदा झालेला आहे. सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल?
एकदा कमी झालेलं वजन परत वाढणारच नाही. त्याचं कारण असं आहे की जितक्या महिन्याचा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रोग्राम केला आहे तितक्याच महिन्याचा मी मेंटेनन्स प्रोग्राम तुम्हाला कंपल्सरी करायला लावतो, जेणेकरून एकदा कमी झालेलं वजन परत वाढणारच नाही. जसं एक एक्झाम्पल देऊन समजून सांगतो की समजा एक रबरी बॉल आहे, त्याला पाण्यात टाकल्यानंतर तो वर खाली होत राहील. खाली जाणं म्हणजे वजन कमी होणं आहे, वर येणं म्हणजे वजन वाढणं होय. समजा तो चेंडू खाली गेला आणि मी त्याच्यावर हात ठेवून दिलं तर तो चेंडू तिथे स्थिर होऊन जाईल, तो वर खाली होणार नाही. हे हात ठेवणं म्हणजे माझं मेंटेनन्स प्रोग्राम आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की तुमचं एकदा कमी झालं वजन परत वाढणार नाही. आणि तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की आमचं फेसबुक पेज आहे, ग्रुप आहे, व्हॉट्सअप आहे, वेबसाईट आहे. तुम्ही इथे तुमचे प्रश्न मांडा, मी नक्की उत्तर देईल. माझा कोर्स एकदम शास्त्रोक्त आहे, सायंटिफिक आहे, आयुर्वेदाच्या सिद्धांतावरती आहे. काळजी करू नका, कुठलेही दुष्परिणाम येणार नाहीत. खात्री ठेवा वजन कमी होईल, खात्री ठेवा एकदा कमी झालेलं वजन परत वाढणार नाही, खात्री ठेवा तुम्हाला कुठले आजार असू द्या वजन कमी होणारच. मोलाचा सल्ला होता. स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे संपर्कासाठीचे नंबर आपण स्क्रीनवरती बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा जरूर लाभ घ्या. आणि स्मिताज वेट लॉस क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र आहे. डोंबिवली, जळगाव या ठिकाणी मुख्य दवाखाना आणि दादर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी कन्सल्टेशनही उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.